राम शिंदे सर जेव्हा रडतात त्यांचा फायदा तिथं होतो। दादा म्हणत असतील की 1200 मतालीतून निवडून आला, पण ईव्हीएमचा घोळ आणि खेळ जर बघितला तर कदाचित मी 1 लाखपेक्षा जास्त मताली निवडून येऊ शकलो असतो। त्यामुळे दादांच्या स्टेटमेंटकडे आता 1200 म्हणून नका बघू, 1 लाखच्या लीडचा विषय तो आहे। माझी 1 लाखाची लीड कशी कमी होऊन 1200 वर आली, म्हणजे एवढा प्रयत्न करून, एवढं डोकं फोडून, एवढा पैसा वापरून, ईव्हीएम मॅनेज करून सुद्धा तिथं असणाऱ्या स्वाभिमानी सामान्य लोकांनी मला 1200 मताली तरी निवडून दिलं, ही मला माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे। जेव्हा 2019ला मी निवडून आलो तेव्हा नंतर ते सातत्याने रडत राहिले, लोकांची सेवा कुठेही केली नाही। MLC पद मिळाल्यानंतर 2024ला परत एकदा ते लोकांनी पाडलं, त्यांना परत ते रडल्यानंतर त्यांना आता एवढं मोठं पद मिळालंय, ते आता परिषदेचे सभापती तिथं झालेले आहेत। आता ते कशाला रडतात मला माहित नाही। कदाचित देवेंद्र फडणवीस साहेब दिल्लीला जातील आणि दिल्लीला गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांची मुख्यमंत्र्याची जागा जी मोकळी होणार आहे ती राम शिंदे सरांना मिळावी, असा कुठेतरी प्लॅन राम शिंदे सरांचा असावा। दादांनी जे काही स्टेटमेंट तिथं केलं, राहुल गांधीजीचं जे काही इन्व्हेस्टिगेशन आपण सर्वांनी बघितलं आणि जे आकडे आता पुढे यायला लागले, म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आमचे अनेक उमेदवार आहेत। इथं आमचे लातूरचे उमेदवार आहेत, तर त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा मताचा घोळ झाला आहे, ईव्हीएमचा घोळ झाला आहे। त्यामुळे दादा म्हणत असतील की 1200 मतालीतून निवडून आला, पण ईव्हीएमचा घोळ आणि खेळ जर बघितला तर कदाचित मी 1 लाखपेक्षा जास्त मताली निवडून येऊ शकलो असतो। त्यामुळे आता 1200चा विषय राहिलेला नाही, हा विषय हजारोंच्या मताच्या लीडच्या बाबतीतला आहे। 22 तारखेला आम्ही सर्व जे उमेदवार आणि आमदार आहेत त्यांची एक बैठक आदरणीय पवार साहेब आणि शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही घेतली जाणार आहे। माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा काय गोष्टी झाल्यात ही मी तिथं बोलणार आहे, इतरही सर्व उमेदवार बोलणार आहेत। आणि नंतर राहुल गांधीजी ज्या पद्धतीने अख्ख्या बिहारमध्ये फिरून लोकांना सांगतात खरं काय घडलं, तसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्ही सर्व मित्रपक्ष एकत्रित आणून या बाबतीत काय तिथं करणार आहोत हे बोलणार आहोत। त्यामुळे दादांच्या स्टेटमेंटकडे आता 1200 म्हणून नका बघू, 1 लाखच्या लीडचा विषय तो आहे। माझी 1 लाखाची लीड कशी कमी होऊन 1200 वर आली, म्हणजे एवढा प्रयत्न करून, एवढं डोकं फोडून, एवढा पैसा वापरून, ईव्हीएम मॅनेज करून सुद्धा तिथं असणाऱ्या स्वाभिमानी सामान्य लोकांनी मला 1200 मताली तरी निवडून दिलं, ही मला माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे। राहिला प्रश्न राम शिंदेंचा, ते जेव्हा रडतात, राम शिंदे सर जेव्हा रडतात त्यांचा फायदा तिथं होतो। जेव्हा 2019ला मी निवडून आलो तेव्हा नंतर ते सातत्याने रडत राहिले, लोकांची सेवा कुठेही केली नाही, त्यांना MLC पद मिळालं। MLC पद मिळाल्यानंतर 2024ला परत एकदा ते लोकांनी पाडलं, त्यांना परत ते रडल्यानंतर त्यांना आता एवढं मोठं पद मिळालंय, ते आता परिषदेचे सभापती तिथं झालेले आहेत। आता ते कशाला रडतात मला माहित नाही। कदाचित देवेंद्र फडणवीस साहेब दिल्लीला जातील आणि दिल्लीला गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांची मुख्यमंत्र्याची जागा जी मोकळी होणार आहे ती राम शिंदे सरांना मिळावी, असा कुठेतरी प्लॅन राम शिंदे सरांचा असावा असं मला वाटतं।